नमस्कार, मी प्रवीण कुमार डाळिंबकर. ह्या शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकामधला यम आणि यमाजी खूप वर्षानंतर आपल्या शहरात छत्रपती संभाजीनगरमध्ये या नाटकाचा प्रयोग होत आहे. या नाटकाचे आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर दिल्ली, गोवा अशा ठिकाणी कर्नाटकात प्रयोग झालेले आहेत. 700 ते 750च्या वर या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत. खूप वर्षानंतर हा प्रयोग होत आहे. मजा आहे आणि आपल्या मराठवाड्यातलं हे व्यावसायिकलं जाणारं खूप वर्षानंतरचं नाटक आहे. या नाटकाचे संकल्पना ज्यांची आहे लोकशाहीर संभाजी भगत, लेखक राजकुमार तांगडे, दिग्दर्शक नंदू माधव आणि कलाकार आहेत जालना जिल्ह्यातले शेतकरी, म्हणजे कलावंत शेतकरी आहेत. त्यातला मी एक आहे या संभाजीनगरमधला प्रवीण. चला आता मी काही कलाकारांशी म्हणजे ह्या सगळ्या टीमची मी तुम्हाला परिचय करून देतो. चला. हां, हे आहे संत एकनाथ मंदिर. हे आमची अशी सगळी हे आमचे नाटकाचे निर्माते भगवान मेदनकर, जे राजकुमार तांगडे आणि हे बाकी कलाकार आहेत सगळे. आमची अशीच गडबड चालू असते. हे आमची वैशाली स्टेज, हे आप्पा हा आहे ना, तुमचं काहीच नाही ना त्या बाय. आमची अशी गडबड असते. लगन घरे आहे भगवान मेदनकरजी, सारा एंटरटेनमेंट निर्मित. भाऊ सांगा बरं, बरेच वर्षानंतर हां, ही इथे आमची सगळी साऊंडची व्यवस्था आहे. जे काही आमचे आवाज चांगले येतात ते याच्यामुळे येतात. मी पण बऱ्याच दिवसानंतर थिएटर पाहतोय. महानगरपालिकेनं रिनोव्हेशन केलेलं दिसतंय. बाकी हे सुटसुटीत असा आमचा नेपथ्य असतं नाटकाचं. हे आमचे राम जिंजोडे, जे आम्हाला आपल्या ह्या शहरामध्ये मराठवाड्यामध्ये जिथं जिथं प्रयोग असतो तिथं सगळे मदत करत असतात. किशोर नाटकातले कलाकार. हे आप्पा म्हणजे आमच्या नाटकाचे आधारस्तंभ. हे नंतर गोष्टी लक्षात येतील. हां, हे मधुकरजी बिडवे, हे गरीब मला ठेवा की सर, काय हरकत नाही. हे आमच्या ह्याच्यातले गरीबदास आहेत. त्याच्यातल्या त्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच मागच्या 17 तारखेला यांच्या मुलीचा विवाह झालेला आहे. ते ह्या शहरातले वरबाप झालेले आहेत. जाऊ नाही तुम्ही नाही आहे का, इच्छा अजून जावई व्हायची आहे का? पण ह्या नाटकात उत्तम ते रोल करतात. तुमच्या ह्या नाटकातल्या छोटासा प्रवास सांगा बरं जरा, मला ऐकायचं आहे जरा. मला बोलू नका फक्त जास्त, मी किती हे करतो ते. छोटासा म्हणजे ह्या नाटकाच्या आधी आम्ही आकडा नावाचं नाटक करायचो आणि त्या आकडा नाटकातून हा आमचा इथपर्यंत 10-12 वर्षाचा हा प्रवास झालेला आहे शिवाजी अंडरग्राऊंडमध्ये. बाकी माझ्यासोबत नाटक करून कसं वाटतं बरं? तुमच्यासारखं सोबत नाटक पाहून जेव्हा आम्ही आमच्या गावाकडच्या मित्रपरिवाराला सांगतो की मी यांच्यासोबत काम करतोय, जेव्हा तुमचा चला हवा येऊन द्या किंवा अनेक सिनेमे आलेत आणि मी त्यांना सांगितलं मी यांच्यासोबत काम केलं, तर त्यांना विश्वास बसत नाही की मी प्रवीण डाळिंबकर सरांसोबत काम करतो. तर मला ते पटवून द्यावं लागतंय की हे बघा माझे त्यांच्यासोबत फोटो आहे. जोक हे इतके जोरदार ॲक्टर आहेत की मला यांनी पहिल्या तारखेपासून सामावून घेतलेलं आहे. रंगमाळा म्हणजे ही तशीच रंगमाळा आहे की जर नीट नसतो तर तिथंच तिसऱ्या दिवशी मी उडालो असतो. म्हणजे मुंबईत अकॅडमीत जाऊन फायदा नसता. रंगमाळा झालो म्हणून ॲक्टर नीट झालो आहे. हा, आता ह्या आमच्या नाटकाचे निर्माते भगवानजी मेदनकर. ह्या भाऊ, प्रयोग उभा राहून कसं वाटतं बरं? उभा करायला कठीणाई तर खूप आहेत, संघर्ष जोरदार आहे. म्हणजे आमचा वेगळा असतोय, तुमचा वेगळा असतो तिकीट बारीचा. संघर्षापेक्षा जो आनंद आहे ना, आनंद तो खूप असतो आणि आनंदासाठी संघर्षाची काहीच किंमत राहत नाही आनंदाच्या पुढं. आणि नाटक इतकी ऊर्जा देतं की आपण एखादं चरणसुख म्हणतो ना, की आपण आता हे भेटल्यानंतर बस मला काय नाही पाहिजे, ते या नाटकाबद्दल मला असं वाटतं. मी म्हणजे मला यांना कलाकारांना भेटलो, कलाकारांसोबत बोललो, हसलो, खेळलो, राहिलो की अशी एक एनर्जी येते की मी जाऊन माझं कोणतेही कामधंदे असेल ते एकदम उल्हासित जोशात करतो, ते अजून जोशाने करतो. बरं, आमचे निर्माते फक्त निर्माते नसते म्हणजे खुर्ची टाकून बसतील म्हणून ते लाईट सांभाळतात, म्युझिक सांभाळतात,
आज तर त्यांनी रन थ्रू एक ॲक्टर नव्हते तर त्यांचे डायलॉग घेतलेले आहेत. त्यामुळे ते जिथं कमी असते तिथं आमचे निर्माते असतात. आवर्जून आहे ना, म्हणजे मी सांगायला निर्माता आहे, पण या नाटकाचे आहे ना इतके निर्माते आहेत. म्हणजे हे बघा, हे आमचे आप्पा हे आमचे आप्पा. मी नव्हतो, सेट अख्खा आप्पाने तिकडे जाऊन तयार केला, सगळं त्याची रंगरंगोटी केली, व्यवस्थित सेट इथपर्यंत पाठवून दिला. हे पण निर्माते. आमचा राम आहे, राम आहे इकडे. राम आणि रामची टीम फक्त फोन करायचा की औरंगाबादला प्रयोग आहे, पुण्याला प्रयोग आहे, अख्खी टीम, रामची अख्खी टीम एकदम सगळ्या जोशात. असं म्हणजे इथं कोणच निर्माता नाही, कलाकार नाही, सगळे असे कलाकारसुद्धा स्वतः काम करतात. म्हणजे निर्मात्याचं कामसुद्धा कलाकार करतात. म्हणजे हे एक परिवार झाला आहे आता, शिवाजी अंडरग्राऊंड एक परिवार झाला आहे. आणि खूप पुढं जायचं आहे आम्हाला, खूप पुढं. जोपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत खरा शिवाजी कळत नाही तोपर्यंत शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मॉलला हे नाटक थांबत नाही. भलेबाई यांची पोरं याच्यात काम करतील, यांची मुलं, कलाकारांची मुलं या नाटकामध्ये काम करतील, पण हे नाटक जिवंत राहणार. आणि आता याचं सगळं श्रेय आमच्या राजकुमार तांगडे आणि संभाजी तांगडे हे यांची गनिमी काव्यामुळे इथपर्यंत नाटक आणलं, तर पुढे पण जाणार. म्हणजे यांचा गनिमी कावा इतका भारी असतो की ज्यावेळेस नाटक थांबतं ते असे गनिमी कावे करतात की हे नाटक परत चालू झालं पाहिजे. हे काम बाकी या दोघांकडे आहे. आणि मी आत्ता या नाटकाचे लेखक आणि या नाटकामध्ये अभिनय करणारे आमचे राजकुमार तांगडे यांना बोलवतो. राजभाऊ. जय भीम जय शिवराय. राजभाऊ, आता बऱ्याच दिवसानंतर इथे या शहरात प्रयोग होतो. एकूण आपल्या आत्ताच्या प्रयोगापर्यंत म्हणजे 800 प्रयोगापर्यंत 30वा प्रयोग आपण औरंगाबादमध्ये केला होता त्यावेळेस, आणि आता खूप दिवसानंतर आपण प्रयोग करतो. कसं वाटतं? खरं तर म्हणजे औरंगाबादमध्ये आपण 29 प्रयोग केले, आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला पहिलाच प्रयोग आहे. खरं तर हे नाटकच ह्या मातीतलं आहे मुळात. म्हणजे आपण सगळे याच भागातले, याच मातीतले येतं. याची गोष्ट ह्याच कल्चरमधली आहे. म्हणजे यातले कॅरेक्टर पण मराठवाडी बोली भाषा बोलतात. त्यामुळं ज्यावेळेस आपल्या घरी होम ग्राउंडवर आपण ज्यावेळेस नाटक सादर करतो त्यावेळेस एक वेगळी मजा असते. म्हणजे जर समजा इतर ठिकाणी आपली भाषा किंवा मग आपलं कल्चर कळायला थोडासा उशीर लागू शकतो, पण या मातीमध्ये आपलं नाटक जवळपास म्हणजे 100% नाटक पोहोचतंय. तर याचा एक वेगळा आनंद असतो. आणि हे नाटक तसं अवीट आहे, कारण आपण सगळे काम करतायत, तर हे खूप मनातून काम करतायत. आणि याचा हा विषय म्हणजे विचाराचा विषय. आणि विचार कधी शिळा होत नसतो, विचार कधी मरत नाही. तर त्याच्यामुळं हे नाटक नेहमीच काय म्हणते एव्हरग्रीन. मला इंग्रजी काही येत नाही, पण असं एव्हरग्रीन का काय म्हणते खरं सांगता तर ते भाषा कुठली असो, हो, भाषा ही माध्यम आहे. इतक्या वर्षांचा महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नाटकाच्या रूपी फार कमी ठिकाणी आलेलं आहे. आलं तर ते काही वेगळेच आलं ते, पण हे जे पहिलं म्हणजे शफात खान हे मुंबईत म्हटले होते की पहिलं हे ऐतिहासिक नाटक आहे. खरं ऐतिहासिक. बरोबर. आतापर्यंत काय होतं की छत्रपती शिवाजी महाराजांवरती खूप साऱ्या कलाकृती आल्या, म्हणजे सिनेमाच्या माध्यमातून असो, नाटकाच्या माध्यमातून असो, पण ते शिवाजी महाराजांच्या चरित्रावर जास्तीत जास्त नाटकं सादर झाली. पण शिवाजी महाराजांच्या विचारावरचं आपण धाडसानं म्हणू की हे पहिलंच नाटक आहे. ते शिवाजी महाराजांचे विचार नेमके काय होते, म्हणूनच याच्यामध्ये माझ्यासारखा एक सामान्य शेतकरी म्हणा किंवा शेतकऱ्याचा मुलगा, त्यावेळेस जरा कमी वय होता ना, म्हणून मुलगा असा अर्थ म्हणतो की मुलगा याच्यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका करतो. आतापर्यंत आपल्याला कशी सवय होती की शिवाजी महाराज म्हणजे असे काहीतरी म्हणजे रुबाबदार आणि असं, पण त्याच्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण त्यांचे वारस आहोत. तर जर आपले पूर्वज आपल्यासारखेच असतील, म्हणून तुम्ही सगळ्यांनीच मला पण पहिलं स्वीकारलं शिवाजी महाराज म्हणून, आणि म्हणजे प्रेक्षकांनी पण स्वीकारलं, आणि ते अतिशय खंबीरपणे पाठीशी उभा राहिले. हे नाटक चरित्रापेक्षा विचारावर आधारित असल्यामुळं याचे प्रयोग म्हणजे एक वेगळा प्रयोग म्हणून पण आपण याच्याकडे पाहू शकतो. प्रयोगाची सुरुवात चालूच आहे.
आत्ता एक कलाकार मी सांगतोय जो आपल्यासोबत आहे, राजू सावंत. अत्यंत महत्त्वाचं पात्र करणारा हा नट आहे. आणि मी याच्याबद्दल ऐकलं होतं आमच्या कैलासकडून, जे मिलिंद कांबळे करतात आजच्या प्रयोगात, ते नाही आहेत. इतके पथनाट्य करणारा पोरगा आहे हा, इतके पथनाट्य केलेत की त्याला आता कसंही करू शकतो. आणि हे जे कॅरेक्टर होतं हे पाशाचं, त्याने म्हणजे थिएटर शिकणाऱ्या पोरांनी खास करून मला राजूबद्दल खूप विचारलं होतं. आणि काही जण म्हणायचे हा पाशाच आहे का, तर मला त्यालाच विचारायचं आहे ना, आज हा निमित्त मिळाला आहे मला आर्केनमुळे. तर मला राजू, आणि बरं आम्ही सगळेजण पाशाच म्हणतो त्याला. बरं पाशा कसं वाटतं, काय आहे बरं याचं, काय गणित, काय याचं प्रोसेस काय आहे पाशाची? आहे काही गावामध्ये आहे, माझ्या काही मित्र आहे, ते कॅरेक्टर बघितलं मी, त्यांचं जे दबलेले जे पुसलेले राहतात ते म्हणा, किंवा इतर जे लोक असतात हां, ते मी बघितलं माझ्या डोळ्यानं. आणि सेम असं समजतो की ते नसून मी स्वतः आहे, ते मी भोगले समज. तर त्याच्यामुळे मी सगळं त्यामध्ये मांडतो, बहुतेक ते त्याच्यामुळे येत असेल समोर. हे अजून एक ह्या राजूची एक खासियत आहे, प्रयोग संपला की शांत बसणे. ते कधीच बोलत नाही. मी आज जो माईक घेऊन फिरतोय ना, तो सेम मी नाटकात पण असंच घेऊन फिरतो. म्हणून कदाचित मला आरकेंनी माझ्याकडे माईक दिलेला आहे. त्याच्यामध्ये आमचे नारायणजी जे महत्त्वाचं आमचं याच्यातलं पात्र, जे म्हणजे एखाद्या हिरोलाही लाजवून असं आमचं पात्र आहे. नारू, तर मग आम्हाला जरा सांग बरं, कसं काय वाटतं बरं, इतके प्रयोग झाले काय आहे? म्हणजे इतकं प्रयोग झाले, म्हणजे जसं की प्रयोग सुरू, म्हणजे ज्या दिवशी प्रयोग आहे, किती थकलेलं वागलेलं असलं, किती प्रवास जरी झाला तर ती एक ऊर्जा वेगळीच मिळते की थकवा दूर होतो तो. आणि ही जी कारण चालूच आहे, ही तालीम चालू आहे गाण्यांची. काही गाणी चालू आहेत. हे संभाजी सर, जे मला माहिती आहे ते, बरं मी डिस्टर्ब करतो, पण सर कसं काय प्रयोगात? आज मला वाटतं आपल्या संभाजीनगरात प्रयोग होऊन आता 1.5 वर्ष झाली, आणि इतके दिवस लोक आम्हाला नाटक बघायचं आहे, आमच्या मित्राला दाखवायचं आहे, आणि प्रयोग काही लागत नव्हता काही कारणाने. पण आज लागलाय तर लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे. औरंगाबादकरांनी हे कायमच या नाटकाला हाऊसफुल असा प्रतिसाद दिलेला आहे. आजही खूप मजा येणार आहे प्रयोग करायला. संत एकनाथ रंगमंदिर आता नव्यानं पुन्हा मॉडिफाय झाले, खूप मजा येईल. ते नक्की आहे. हे यांची तालीम चालू आहे. मला काय, मी हे करतो, ही आमची अक्का, अत्यंत महत्त्वाचं काम करणारी नटी अश्विनी भालेकर. आज इतकं भारी आहे की कालची रिहर्सल, आमची रिहर्सल इतकी भारी केली होती. लेकरू इकडं रडतंय आणि इकडं आमची रिहर्सल करत होते. तर अश्विनी कसं आहे? सध्या अवघड आहे रे. मी एक तर सगळ्यात अवघड जॉब आहे बघ, लेकराची आई आणि लेकराचा बाप पण म्हणून. आणि त्यात अवघड आहे हा आपला नाद. आणि ॲक्टिंग झालं, ॲक्टिंग बाकीचे पण करतात, पण हे आपला जो नाद आहे ना, की आपण हे जे शिवाजी अंडरग्राऊंडचा जो नाद आहे ना, तो वेगळाच आहे. म्हणजे त्याला तोड नाही. किती सगळे म्हणतात मला, म्हणजे आत्ता सध्या, नाही रे, म्हणजे नाही म्हणायला शिक, किंवा थांबा, थोडे दिवस थांबा. मी प्रयत्नही करते, मला थांबवत नाही. भलती फजिती व्हायला लागली. करतात सगळेजण, सहकार्य करतात, पण बाळ आहे ना, त्यामुळे भयंकर परेशानी होती. पण पुन्हा इथं आलं ना, मग पुन्हा सगळं विसरतं, पुन्हा मज्जा येते. हा ना, आपण काहीतरी करतोय, आपण जिवंत आहेत असं वाटायला लागतं. थँक्यू. हे तुम्ही करा तालीम. हे हिच्याबद्दल एवढं सांगायचं, काल लिटरली मी पाहत होतो, ती पोरगण ते आलो, मी माईक पण घेतो. तर अशा याच्यात आमची सगळी काही गडबड चालूच आहे. बाकी मध्ये तुम्हाला मी दाखवत राहील अजून काय होतं. शिवाजी मला श्रुती ह्या नाटकामध्ये सावित्रीचं कॅरेक्टर करते. म्हणजे आमची आधी मीनाक्षी करायची, मग नंतर काही याच्यामुळे त्याने रिप्लेसमेंट करते. पण तिचे आता बरेच प्रयोग झालेले आहेत आणि उत्तम तिनं ह्या नाटकामध्ये काम केलेलं आहे. तिचा अनुभव जरा काय विचारू. बहुतेक औरंगाबादचा दुसरा प्रयोग तुझा? दुसरा आहे. तुला कसं वाटतं? मला खूप छान वाटतंय, आणि ही टीमच सगळी खूप छान आहे, खूप सपोर्टिव्ह आहे. त्यामुळे थोडंसं दडपण कमी झालं आहे. नाहीतर पहिले 1-2 प्रयोग करताना थोडीशी भीती होती मनात, कारण हे सगळे इतके हजारो प्रयोग यांनी सगळ्यांनी केलेत, आणि डायरेक्ट यांच्यासोबत काम करायचं म्हणजे थोडी भीती होती.
पण तसं काहीच झालं नाही. म्हणजे काम करताना सोबत सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं, त्याच्यामुळे मी यांच्यासोबत काम करू शकते. तर थँक्यू. उत्तम करते ती प्रयोग. छान.